नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेली विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया अद्याप पूर्णत्वास गेलेली नसल्यानं या प्रक्रियेत किमान 45 दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी पीस फाउंडेशनसह विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं करण्यात आली आहे. या संदर्भात निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवण्यात आले आहे. सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळानं बुधवारी म्हणजे 15 जुलै रोजी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रक्रियेत नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आर्किटेक्ट अर्शद शेख, भारतीय जनसंसदेचे अशोक सब्बन, बबलू खोसला, विजय शिरसाट, ॲडव्होकेट विद्या शिंदे, एम इक्बाल, पीपल्स हेल्पलाईनचे वीरबहादूर प्रजापती, रईस शेख, इम्तियाज शेख, मोहसिन सय्यद, अलफैज सय्यद, अन्सार सय्यद आदी उपस्थित होते. सध्या महाराष्ट्रात चाललेल्या SR संदर्भात आता फक्त 14-15 दिवस उर्वरित आहेत. अद्यापर्यंत 50% पेक्षा जास्त सुद्धा SIRचं काम झालेलं नाही. या संदर्भात आज आम्ही सर्वजण इलेक्शन कमिशनला निवेदन देण्यासाठी कलेक्टर ऑफिसला आलो होतो. आमचं असं म्हणणं आहे की या संदर्भात कमीत कमी 45 दिवसाची मुदतवाढ देण्यात यावी, जेणेकरून SIR इफेक्टिव्हली कार्यरत होऊ शकतं. अन्यथा खूप काही अडचणी सध्या लोकांना फेस कराव्या लागतात. लोकांचे कागदपत्र नाहीत, BLOचं कम्युनिकेशन प्रॉपर होत नाहीये. आज अशा अनेक अडचणी आहेत. जे मायग्रंट आहे, स्थलांतरित आहे, त्यांचा सुद्धा आता सध्या प्रश्न आहे आणि गावखेड्यापर्यंत हे पोहोचलेलं नाही. त्या व्यतिरिक्त पावसाळ्याचा सुद्धा व्यत्यय आहे आणि इतक्या मोठ्या प्रदेशात म्हणजे 12 कोटीच्या राज्यामध्ये एका महिन्यात हे SIR करणं जवळपास कठीण काम आहे. आणि जर SIR व्यवस्थित झालं नाही तर ते नागरिक मतदारापासून वंचित राहतील, जो कायद्याने मूलभूत हक्क आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही हे निवेदन करू इच्छितो सरकारला, इलेक्शन कमिशनला, की या SIR ची मुदत जी 29 जुलै ठेवण्यात आलेली आहे ती मुदतवाढ करून कमीत कमी 45 दिवसाची त्याला मुदतवाढ द्यावी. अन्यथा काय होईल, जर SIR वेळेमध्ये पूर्ण झालं नाही तर मग अनेक कायदेशीर अडचणी निर्माण होतील, नागरिकांना खूप काही त्रास सोसावा लागेल. यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर सुद्धा मोठा दबाव होईल आणि त्याचप्रमाणे न्यायपालिकेवर सुद्धा मोठा दबाव होईल. हे सर्व टाळण्यासाठी लोकांना याची मुदतवाढीची अत्यंत आवश्यकता आहे. पीस फाउंडेशन आणि ह्या सर्व जे संघटना इथे आलेले संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही हे निवेदन वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन करू इच्छितो सर्व इलेक्शन कमिशन, सरकार आणि प्रशासनाला, की ही मुदतवाढ देऊन लोकांना अनुकूल वातावरण निर्माण करावं. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. आज आम्ही इथे जे जमलेलो आहोत ते SIR जी निवडणुकी संदर्भातली जी निवडणूक शाखेने सुरू केलेली आहे की मतदार यादी ते घेत आहेत. तर त्या मतदार यादीमध्ये हा जो काही कालावधी दिलेला आहे त्या कालावधीमध्ये ती पूर्ण होणार नाही आणि जर ती पूर्ण होणार नसेल तर त्या बाबतीतला जो काही कालावधी दिलाय त्याच्यामध्ये तो पूर्ण होत नाहीये. तर आम्ही सरकारला अशी मागणी करतोय का त्याचा कालावधी वाढून द्यावा आणि ह्या वाढलेल्या कालावधीतही जर पूर्ण कव्हर होत नसेल, जे मतदार यादीतली नावे आहेत ती पूर्ण जर होत नसेल तर त्याच्यासाठीही त्या 45 दिवसाची जी आम्ही मुदत वाढीव मागितली आहे त्यापेक्षाही जर वाढीव मुदत जर दिले त्यांनी, म्हणजे हा संपूर्ण जो काही खटाटोप चाललेला आहे मतदार यादीचा, मतदार गणनेचा, तर तो पूर्ण होईपर्यंत सरकारने तो बंद केला नाही पाहिजे. कारण ह्याच्यामुळे काय होतंय की ज्यांना माहिती आहे ते करते, पण ग्रामीण भागात म्हणा किंवा शहरी भागातही दोन्हीकडे त्रुटी दिसतात. काही लोकांना माहिती नाही, कागदपत्र जी काय आहे ती संभाव्य त्यांना देता येत नाही. बेलो त्यांच्या स्तरावर काम करतायत पण त्यांनाही कामाची जबाबदारी पूर वाढली. तर त्याच्यासाठी जो काही कालावधी आहे तर आमची फाउंडेशन तर्फे आणि जनहिताची जी काही कार्य करतात त्यांच्याकडून अशी मागणी आहे की हा कालावधी वाढवून द्यावा आणि वाढवलेल्या कालावधीत पूर्ण एरिया किंवा मतदार यादी ही संपूर्ण समाविष्ट झाली तरच ही पूर्ण प्रक्रिया करावी अशी आमची मागणी आहे. अन्यथा हा सगळ्यांनाच परिणाम होईल, न्यायव्यवस्थेला जबाबदारी येईल, प्रशासकीयांना पण परिस्थिती निर्माण होईल. त्याच्यामुळे जी आमची मागणी आहे त्यांनी सरकारने त्याचा थोडासा विचार करावा आणि हे जनहिताचं कार्य आहे त्याच्यामुळे सरकारने आमच्यासाठी त्या संदर्भातली त्यांनी काळजी घ्यावी. SIR ही एक खूप मोठी प्रक्रिया आहे. त्या SIR मध्ये सर्व मतदारांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि SIR ही जी प्रक्रिया आहे ती सर्व समावेशक होणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी ही जी काय आता मुदत देण्यात आलेली आहे 29 जुलै, तो 29 जुलैपर्यंत इन्युमरेशन फॉर्म सगळ्यांना भरून द्यायचे आहेत. आणि आम्ही ज्या BLOशी बोललोय, ज्या बेसिक लेवलला जे काम करतात त्यांचं पण असं म्हणणं आहे की 29 जुलैपर्यंत जी काय ही मुदत देण्यात आलेली आहे त्या 29 जुलैपर्यंत सगळ्यांचे फॉर्म भरून होणार नाहीयेत
आणि शेवटी SIRचा जो उद्देश आहे की सर्वांना सामावून घेणे, एकाही जो लायक मतदार आहे त्याचं नाव SIR मधून कमी नाही झालं पाहिजे, हाच त्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि आम्हाला असं वाटतं की जर या 45 दिवसांची मुदत जर वाढवून देण्यात आली तर नक्कीच कोणावरही अन्याय होणार नाही आणि सर्वच मतदारांना योग्य ती मुदत मिळेल. निवडणूक कमिशन SIRच्या मार्फत मतदार पडताळणीचं काम चालू आहे. हे काम करण्यासाठी शासकीय कर्मचारी मोठ्या प्रमाणावर त्यांनी घेतलेले आहेत. सर्व शाळांमध्ये शाळा ओस पडल्यात आणि ते सर्व शिक्षक द्विधा मनस्थितीत आहेत. शाळेचंही काम करायचं आणि SIRचंही काम करायचं, तीच परिस्थिती नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची आहे, शासकीय कर्मचाऱ्यांची आहे. त्यामुळे नागरिकांना जी कागदपत्र आवश्यक आहेत ती कागदपत्र मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत. नगरपालिकेतून जन्मतारखेचे दाखले घेणं किंवा ज्या काही कागदपत्रांची पूर्तता करून मतदारांची पडताळणी करायची, ही पडताळणी करण्यासाठी अनेक अडचणी मतदारांपुढे सुद्धा आहेत. तर ही अडचण दूर करण्याच्या दृष्टीनं जी मुदत ठरवण्यात आलेली आहे ती 30 जुलैपर्यंत आहे. 30 जुलैपर्यंत हे काम संपेल असं वाटत नाही. आजचं परिस्थिती पाहिली तर 50% कमी काम आतापर्यंत झालेलं आहे. 10-15 दिवसामध्ये एवढं काम उरकेल असं शक्यता वाटत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेला किमान 45 दिवस मुदत वाढ देण्यात यावी. यामुळे होईल काय की कुठल्याच अडचणी मतदारांपुढे राहणार नाहीत, कागदपत्रही मिळतील, कामही पूर्ण होऊन जाईल. जर मतदारांची याद्या पूर्ण झाल्या नाहीत, अनेकांच्या अडचणी राहिल्या तर प्रत्येकाचे अपील होतील. प्रत्येकाच्या अपीलाची पुन्हा धावाधाव प्रत्येक मतदाराला करावं लागेल आणि शासनाचे काम मोठ्या प्रमाणावर वाढेल. त्यामुळे याला मुदतवाढ निश्चित द्यावी. 45 दिवसामध्ये हे काम पूर्ण करावं अशी अपेक्षा या ठिकाणी सर्व सामाजिक संघटनांनी व्यक्त केलेली व हे निवेदन कलेक्टरांमार्फत निवडणूक आयोगाला पाठवण्यात येत आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.